हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6, श्लोक क्रमांक 30. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. भाषांतर: जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतो त्याला मी कधी दुरावत नाही, तसेच तोही मला कधी दुरावत नाही. तर प्रेक्षक हो, मागील भागात आपण पाहिलं की योगी तत्वदृष्टीनं भगवंतांना सर्वांमध्ये पाहतो, म्हणजे प्रत्येकामध्ये परमात्म्याच्या रूपानं भगवंत स्थित असल्याचं पाहतो आणि भगवंतांमध्ये सर्वांना पाहतो, म्हणजे भगवंतांच्याच भौतिक किंवा आध्यात्मिक प्रकृतीमध्ये भगवंतांचीच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सेवा करणाऱ्या प्रत्येकाला पाहतो. उदाहरणार्थ, जेव्हा प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांच्या प्रेमात असतात तेव्हा प्रियकराला सर्वत्र त्याची प्रेयसीच दिसत असते आणि प्रेयसीला ही सर्वत्र तिचा प्रियकरच दिसत असतो. त्यांना एकमेकांशिवाय काहीच दिसत नसतं. तेव्हा ती प्रेमाची परिपक्व अवस्था असते. त्याचप्रमाणे जेव्हा मनुष्य भगवंतांवर प्रेम करतो आणि भगवंत तर आपल्यावर सतत न संपणारा प्रेम करतातच, अशा प्रकारे जेव्हा दोन्ही बाजूनी प्रेमाचं आदान प्रदान होतं तेव्हा आपण भगवंतांना सर्वत्र पाहू शकतो. उदाहरणार्थ, असुरपती हिरण्यकशिपूने आपल्या आत्मसाक्षात्कारी पुत्राला म्हणजे प्रल्हाद महाराजांना परमेश्वराचा ठाव ठिकाणा विचारला, तेव्हा महाभागवत प्रल्हादांनी परमेश्वर सर्वत्र आहे असं उत्तर दिलं. असुरपित्यानं त्यांना पुन्हा विचारलं की तुझा परमेश्वर राजप्रासादातील स्तंभात आहे का? तेव्हा प्रल्हाद हो म्हणाले. हिरण्यकश्यपूनं त्या खांबावर प्रहार केला. तत्क्षणी परमेश्वरानं आपलं महाउग्र श्री नरसिंह देवाचं रूप प्रकट करून हिरण्यकश्यपूचा वैद्य कार्यभाग संपवला. यासाठी प्रल्हाद महाराजांना उत्तम अधिकारी भक्त म्हणून गौरविलं जातं, कारण ते भगवंतांच्या प्रेमाभक्तीच्या स्तरापर्यंत पोहोचले होते. म्हणून या श्लोकामध्ये भगवंत प्रेमाभक्तीबद्दल म्हणजे कशा प्रकारे भक्त भक्तीद्वारे कृष्ण प्रेम प्राप्त करू शकतो हे सांगणार आहेत. चला पाहू. तर आपण मागील श्लोकांमध्ये पाहिलं त्याप्रमाणे ज्यानं भक्तियोगाद्वारे श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया म्हणजे भगवत सेवा, अनर्थ निवृत्ती म्हणजे कल्मशांपासून मुक्ती, निष्ठा, रुची, भगवंतांबद्दल आसक्ती, भाव आणि मग कृष्ण प्रेम प्राप्त केलेला आहे, तो या संसारामध्ये कधीच फसत नाही. तर त्याला हे जाणवतं की तो या संसारामध्ये भगवंतांपासून दूर आहे. त्यामुळे अशा भक्ताला येथे भगवंतांपासून विरहाचा अनुभव येतो. त्यामुळे असा भक्त सर्वत्र भगवंतांनाच पाहतो. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे एखादा मुलगा कुठेतरी निघून जातो तेव्हा त्याच्या प्रत्येक वस्तूला, त्याच्या कपड्यांना वगैरे बघून त्याच्या आईला त्याचीच आठवण होते, त्याचप्रमाणे विरह अनुभव करीत असल्याने शुद्ध भक्त प्रत्येक ठिकाणी भगवंतांनाच पाहतो. सर्व काही श्रीकृष्णांच्या शक्तीचं प्रकटीकरण असल्याचं अशा भक्ताला ज्ञान असल्यानं प्रत्येक गोष्टीत त्याला श्रीकृष्णांच्या उपस्थितीची जाणीव होते. म्हणजे त्याला हे समजू लागतं की तो जे काही बघत आहे आणि तो जे काही बघूही शकत नाही, म्हणजे त्याची मर्यादित दृष्टी तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही, ते सर्व काही भगवंतांपासूनच प्रकट होतं. म्हणून रूप गोस्वामी सांगतात की जे ज्ञानी असतात ते परब्रह्माला सर्व सृष्टीमध्ये व्याप्त असलेले पाहतात आणि तेच परब्रह्म सर्व सृष्टीत सामावलेले आहेत. त्यांना भक्त यशोदामाईच्या कुशीतही पाहतात. म्हणजे ज्यानं प्रेमावस्थेला प्राप्त केलेला आहे अशा भक्ताचा हा दृष्टिकोन असतो. त्यामुळं अशा भक्तासाठी भगवंत कधीच अदृश्य होत नाहीत आणि असा भक्तही कधी भगवंतांसाठी अदृश्य होत नाही. दोघे एकमेकांशी इतके जोडले जातात की ते दोघेही एकमेकांना कधीच विसरत नाहीत. म्हणजे भगवंत त्याच्यासोबत सतत असतात आणि त्याबद्दल तो भक्तही जागृत झालेला असतो. भगवंत तर सर्वांसोबतच असतात, परंतु प्रेम भक्तीपर्यंत प्रगत झालेला भक्त पूर्णपणे जागृत झालेला असतो. उदाहरणार्थ, आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपले डोळे हळूहळू उघडतात. तसंच जेव्हा कोणी भक्ती करू लागतो तेव्हा त्याचेही डोळे थोडे थोडे उघडलेले असतात, परंतु पूर्णपणे जागृती आलेली नसते. परंतु जेव्हा मनुष्य आंघोळ करतो तेव्हा त्याचे डोळे पूर्णपणे उघडतात. त्याचप्रमाणे आपणही कृष्ण प्रेमानं, कृष्ण भक्तीनं, कृष्णांच्या नामानं आणि कृष्णांच्या कथांच्या श्रवणानं स्नान केलं तर आपणही पूर्णपणे जागृत होऊ. श्रीकृष्णांशिवाय कोणतीही गोष्ट अस्तित्वात राहू शकत नाही आणि श्रीकृष्ण हेच सर्व गोष्टींचे अधिपती आहेत. हेच कृष्ण भावनेचं आधारभूत तत्व आहे. हीच ती जागृतता.
अशा प्रकारे जो प्रेमाभक्तीपर्यंत पोहोचलेला आहे तो साक्षात भगवंतांच्या लीलांना बघत असतो. त्याचे डोळे उघडे असोत किंवा बंद, तो भगवंतांना सर्वत्र बघत असतो. मग जेव्हा श्रीकृष्णांची आराधना करण्याची वेळ येते तेव्हा जरी वेगवेगळ्या पद्धती असल्या तरी असा कृष्ण भावना भावित भक्त त्यांची प्रेमानेच आराधना करतो. परंतु काही लोक भगवंतांची भीतीयुक्त आराधना करतात की जर त्यांनी भगवंतांची आराधना केली नाही तर ते त्याच्यावर कोपतील किंवा त्याच्यावर काही संकट येतील, म्हणजे मृत्यूच्या भयानं ते भक्ती करतात. दुसरी पद्धत म्हणजे कर्तव्य भावनेनं भक्ती केली जाते की भगवंत माझ्यासाठी बरंच काही करत आहेत तर मीही त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून ते भगवंतांची पूजा करतात. किंवा कोणी मुक्तीच्या इच्छेनं किंवा इतर भौतिक इच्छेनं प्रेरित होऊन भगवंतांची भक्ती करतो. परंतु उच्च स्तर जो आपण कृष्ण भावनेमध्ये शिकतो तो म्हणजे भगवंतांची प्रेमानं आराधना करणे होय. कृष्ण भावना म्हणजे कृष्ण प्रेमाची परिपक्वता आहे. ही स्थिती भौतिक मोक्षाच्याही पुढची स्थिती आहे, कारण कृष्ण भावनेमुळे मोक्ष तर मिळतोच, तो कृष्ण भक्तीचं बाय प्रॉडक्ट आहे. मुक्ती ही भक्तीची दासी आहे. त्यामुळे श्रीकृष्णांचे भक्त मोक्ष किंवा मुक्ती मिळवण्यासाठी त्यांची भक्ती करत नाहीत, तर ते कृष्ण प्रेम प्राप्त करण्यासाठी भक्ती करतात. ते केवळ भगवंतांच्या प्रसन्नतेसाठीच भक्ती करतात. तेव्हा भक्त कृष्णांच्या प्रेमात पडतात, कृष्णांचं प्रेम संपादन करतात. तेव्हा श्रीकृष्ण त्यांच्यासाठी त्यांचं सर्वस्व होतात. त्यानंतर अशा भक्तामध्ये वैयक्तिक इच्छा वगैरे काही राहत नाही. उदाहरणार्थ देशाचा प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती किंवा कोणी मोठा उद्योगपती वगैरे आले आणि त्यांना भेटण्याची संधी जर कोणाला मिळाली तर तो मनुष्य लगेच त्यांच्यासोबत फोटो काढू इच्छितो. त्यांच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण त्याला साठवून ठेवायचा असतो, बरोबर? मग विचार करा, एखाद्याला साक्षात भगवान श्रीकृष्णांचा संग मिळाला तर प्रत्येक क्षण कसा असेल. म्हणूनच असा कृष्ण प्रेमाच्या स्तरापर्यंत प्रगत झालेला भक्त कृष्णांशिवाय तर काहीही पाहत नाही. त्यानं पशु पक्षी वृक्ष नदी पर्वत काहीही बघितलं तरी तो त्या प्रत्येक ठिकाणी श्रीकृष्णांनाच बघत असतो. त्याच्या जीवनामध्ये सुख आलं तरी त्यामध्येही तो श्रीकृष्णांनाच पाहतो. दुःख आलं तरी त्याचं दुःख त्याला वाटत नाही, तर तो श्रीकृष्णांनाच सर्वत्र अगदी दुःखामध्येही पाहत असतो. अर्थात भक्तासाठी श्रीकृष्ण सर्वस्व होतात आणि तो कृष्ण प्रेममय होतो. उदाहरणार्थ पांडवांना दुःख मिळाले, पण त्यामुळे त्यांच्या सेवेमध्ये काहीही फरक पडला नाही. द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रयत्नावेळी द्रौपदीनं श्रीकृष्णांना आतुरतेनं हाक मारली आणि श्रीकृष्ण तिच्या मदतीला साडीच्या रूपात तत्क्षणी आले. पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा साक्षात श्रीकृष्ण त्यांच्यासोबत त्यांच्या मदतीला जायचे. अशा प्रकारे सुखात किंवा दुःखात भक्त भगवंतांनाच बघतो, त्या सुखाला किंवा दुःखाला बघत नाही. जेव्हा आपण अशा प्रकारे कृष्णमय होऊन पूर्ण संसाराकडे तो श्रीकृष्णांचाच आहे असे पाहू तेव्हा आपल्याला सुखही होणार नाही, दुःखही होणार नाही, तर आपण सतत दिव्य आनंदातच राहू. परंतु ही परिस्थिती अचानक येणार नाही, तर ती मिळवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल, आपल्या मनाला वश करावं लागेल. त्यानंतर आपल्याला बळ मिळेल, उत्साह मिळेल आणि याचा लाभ घेऊन जेव्हा आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करू, गीता भागवताचं पठण करू, भक्तांचा संग करू, या चैतन्याला शुद्ध करण्यासाठी भगवंतांना भोग दाखवून तो प्रसादाच्या रूपात स्वीकारू, तेव्हा या सर्व भक्तिमय गोष्टी अंगरक्षकाप्रमाणे आपल्याला भगवंतांकडे सुरक्षितरित्या घेऊन जातील. मग भगवंत आपल्यासमोरून कधीही अदृश्य होणार नाहीत आणि आपणही भगवंतांसमोरून कधीही अदृश्य होणार नाही. यालाच कृष्णप्रेम म्हणतात. मग आपलं संपूर्ण आयुष्य श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठीच असेल. ज्याप्रमाणे प्रियकर त्याच्या प्रेयसीला किंवा प्रेयसी त्याच्या प्रियकराला आनंद देण्याचा प्रयत्न करते, त्याचप्रमाणे असे भक्त सतत भगवंतांना प्रसन्न करण्यासाठीच प्रयत्नशील असतात. त्यानंतर भक्त आणि भगवंत यामध्ये अत्यंत निकट संबंध प्रस्थापित होतात. उदाहरणार्थ समजा या भौतिक जगामध्ये आपलं एखाद्याबरोबर असं नातं आहे की ज्यामध्ये समोरचा मनुष्य आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतो, आपल्या गोष्टी ऐकतो, आपल्या दुःखांना समजून घेतो आणि आपल्याकडून त्याला कसलीच अपेक्षा नसते किंवा कसला स्वार्थही नसतो. असं जर कोणी आपल्या आयुष्यामध्ये असेल तर तो किती अंतरंग संबंध असेल. त्याचप्रमाणे भगवान कृष्णांसोबत आत्म्याचा आंतरिक संबंध आहे. कारण या जन्मामध्ये आपल्याला जे मित्रमंडळी, भाऊ बहीण, आई वडील, पती पत्नी मिळालेले आहेत ते सर्व मृत्यूबरोबर संपणार आहेत. पण आपला श्रीकृष्णांसोबतचा जो आंतरिक संबंध आहे की आपण आत्मा आहोत आणि ते सतत आपल्याला साथ देणारे आपले परमात्मा आहेत,
हा संबंध कधीही संपत नाही, बदलत नाही. म्हणून आपल्याला श्रीकृष्णांसोबत निस्वार्थ प्रेमाद्वारे आंतरिक संबंध प्रस्थापित करायचा आहे. परंतु अशा स्थितीत असताना भक्त कधीही श्रीकृष्णांमध्ये विलीन वगैरे होऊ इच्छित नाही बरं का. कारण श्रीकृष्णांमध्ये विलीन होणं म्हणजे स्वतःचं अस्तित्वच गमावणं. त्यामध्ये त्या मनुष्याचा आध्यात्मिक विनाशच असतो. कारण त्यामुळे भक्ताला भगवंतांची सेवा करणं शक्य होत नाही. आणि सेवा नसेल तर भगवंतांकडून प्रतिसाद तरी कसा मिळणार. कारण प्रतिसाद म्हणजे प्रेमाचं आदान प्रदान असतं. भगवंतांमध्ये विलीन झाल्यावर प्रेमाचं आदान प्रदान तरी कसं होणार. म्हणून भक्त कधीही भगवंतांमध्ये विलीन वगैरे होऊ इच्छित नाही. आणि त्यामुळेच भगवंतही अशा भक्ताच्या दृष्टीआड कधीच जात नाही. तर अशा भक्ताच्या डोळ्यांमध्ये भगवंतांप्रतीच्या प्रेमाचं काजळ लागलेलं असतं. म्हणजे त्यानं भगवंतांचं प्रेम प्राप्त केलेलं असतं. म्हणून तो भगवंतांना त्याच्या हृदयामध्ये तसेच सर्वत्र पाहू शकतो. उदाहरणार्थ चैतन्य महाप्रभू सर्वत्र भगवंतांना पाहत, म्हणून ते यमुना नदी समजून समुद्राकडेही धाव घेत. अशा प्रकारे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की भक्तियोगाद्वारे शेवटी मनुष्य तर उच्च स्तर प्राप्त करू शकतो की जेथे त्याला साक्षात भगवंतांचं दर्शन होतं. मनुष्य जन्म चार कृष्ण दर्शनतार. परंतु जर आपण मनुष्य जन्मामध्ये येऊनही भगवंतांचं दर्शन करू शकलो नाही तर या मनुष्य जन्माचा उपयोग तरी काय. आपल्याला भगवंतांचं साक्षात दर्शन घेण्याची इच्छा असली पाहिजे. नाहीतर आपण अनेकदा जन्म घेऊ आणि अनेकदा निघूनही जाऊ, त्याचा काहीच उपयोग नाही. या मनुष्य जन्माची परिपूर्णताच भगवंतांच्या दर्शनानं होते आणि हे शक्य आहे. जर हे शक्य नसतं तर हा श्लोक भगवद्गीतेत नसताच. बरोबर. हे प्रत्येकासाठी शक्य आहे आणि कलियुगामध्ये तर सर्वांनाच शक्य आहे. कारण इतर युगांमध्ये भगवत प्राप्तीची प्रक्रियाच अवघड होती. परंतु तीच भगवत प्राप्ती कलियुगामध्ये हृदयापासून हरिनामाचा जप करण्यानं सहज साध्य होते. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जेव्हा आपण या महामंत्राचा तीव्रतेनं हृदयापासून जप करू तेव्हा भगवंतांच्या कृपेनं आपल्यातील अशुद्धता नष्ट होऊन आपलं शुद्धीकरण होईल आणि आपल्याला भगवंतांचं साक्षात दर्शन होईल. आपण प्रत्यक्ष भगवंतांचा संग मिळवू शकू. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण निस्वार्थ प्रेमाद्वारे श्रीकृष्णांसोबत आंतरिक संबंध प्रस्थापित केला पाहिजे आणि प्रत्येक क्षणी स्वतःच्या ठाई तसेच सर्वत्र श्रीकृष्णांना पाहिलं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. परम वास्तवाची म्हणजेच परमात्मा रूपाने आपल्या हृदयात स्थित असलेल्या भगवान श्रीकृष्णांची जाणीव बाळगूयात. जागृत अवस्थेला तिच्या पूर्णत्वास नेऊयात. धन्यवाद. हरे कृष्ण.